आज आपण शब्दांच्या जाती सुरू करतोय. संधीचा मानसिक त्रास संपलेला आहे आपला आणि आता आपले थोडे सोपे टॉपिक सुरू झाले आहेत. याच्यावरती तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शब्दांच्या जातीवरती विकारी आणि अविकारी या दोन प्रकारावरती प्रश्न असतात. दुसरा मुद्दा नामाच्या प्रकारावरती तुम्हाला भाववाचक नाम हा प्रकार सर्वात जास्त विचारला जातो. भाववाचक नाम म्हणजे आता शब्दांच्या जाती हा घटक शिकताना तुम्हाला एकूण 8 जाती येतोय ना. आता आवाज येतोय ना. ठीक आहे, आता येईल आवाज. पहा, शब्दांच्या जाती. मग शब्दांच्या जातीमध्ये आपल्याला शब्दांच्या जाती म्हणजे काय, शब्द वाक्यात कोणत्या प्रकारचं कार्य करतो त्यानुसार शब्दांच्या 8 जाती पडतात. शब्द वाक्यात पहा बरं, शब्द वाक्यात कोणत्या प्रकारचे कार्य करतो, शब्द वाक्यात कोणत्या प्रकारचे कार्य करतो यानुसार शब्दांच्या 8 जाती मानल्या जातात. शब्दांच्या 8 जाती मानल्या जातात. शब्दांच्या प्रमुख जाती किती आता, तर प्रमुख जाती 2 आहेत, विकारी आणि अविकारी. शब्दांच्या एकूण जाती किती आहेत, तर 8 आहेत. शब्दांच्या एकूण जाती 8, प्रमुख जाती 2. प्रमुख जाती जर विचारलं तर 2 असल्या, विकारी आणि अविकारी. शब्दांच्या एकूण जाती विचारलं तर 8 सांगा. काय सांगायचंय, 8. ओके, ठीक आहे. आता शब्दांच्या एकूण जाती 8, शब्दाची व्याख्या. आता या ठिकाणी शब्दाची व्याख्या जर विचारली तुम्ही तर या ठिकाणी शब्दाच्या व्याख्येमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, व्याख्या काय शब्दाची, तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांना काही अर्थ प्राप्त झाला तरच त्याला काय म्हणतात सांगा, शब्द असे म्हणतात. ही व्याख्या भरपूर वेळेस विचारतात. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तरच त्याला शब्द असे म्हणतात. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तरच त्याला शब्द असे म्हणतात. मग काही ठराविक अक्षर एकापुढे एक जर आली आणि त्यांना जर अर्थ प्राप्त झाला तरच त्याला काय म्हणतात सांगा, शब्द असं म्हणतात. पुढचा मुद्दा आहे, एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यात वेगळ्या भूमिका करू शकतो. आता मी तुमचा शिक्षक आहे, मी घरी गेल्यानंतर कोणास तरी पती आहे, कोणास तरी मुलगा आहे, कोणास तरी बाप आहे, कोणास तरी मेवणा आहे. माझ्या वेगळ्या भूमिका येतात, तशा तुमच्या पण भूमिका येतात. याचा अर्थ एखादा शब्द एखाद्या वाक्यात एक भूमिका करेल, दुसऱ्या वाक्यात तो दुसरी भूमिका करेल. असं काही नाही सांगायचं की बा एखादा शब्द एखाद्या वाक्यात एक भूमिका करेल तर दुसऱ्या वाक्यात दुसरी भूमिका करू शकत नाही. मग हा शब्द, आता हे तुम्हाला शिकायचंय पुढं सगळं. आता जरी तुम्हाला हे जमलं नाही तरी पण तुम्हाला शिकायचंय पुढं. ते पहा, पक्षी फांदीवर बसला, एखादा शब्द नामाला जोडून आला आणि त्या नामाला वाक्याशी जोडण्याचं काम करत असेल तर त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय हा शब्द क्रियापदात वापरलाय, म्हणजे हे तुमचं सरळ सरळ क्रियापद आहे. क्रियापद. वरमाय, माय कोणाची तर वराची, या ठिकाणी हे आहे विशेषण. वरमाय विशेषण, वरमाय तोऱ्यात वावरते.
पतंग वर गेला, केव्हा, कोठे, कसे असे प्रश्न विचारले असता उत्तर येणारे सगळे शब्द क्रियाविशेषण असतात आणि हे क्रियाविशेषण स्वतंत्र असतात, ते नामाला जोडून येत नाहीत. मग या ठिकाणी पतंग वर गेला हे झालं क्रियाविशेषण. क्रियाविशेषण. पुढचा मुद्दा आहे, देवाने स्वप्नात मला एक वर दिला. देवाने स्वप्नात मला एक वर दिला या वाक्यामध्ये तुम्हाला वर हा शब्द देव करता आणि वर कर्म, कर्ता आणि कर्म नेहमी नामे असतात. हा शब्द आहे नाम. काय? नाम. कर्ता आणि कर्म नेहमी नामच असतं. ओके, ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे, विकारी व अविकारी यावरून शब्दाची किती गटात विभागणी होते? तर बाळांनो, विकारी व अविकारी यावरून शब्दाची 2 गटात विभागणी होते आणि हे 2 गट आहेत. पहिला गट आहे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद, हा विकारीचा गट आहे. आणि दुसरा गट आहे क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. ओके, ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे, विकारी व अविकारी या शब्दांची किती गट पडतात? 2. अविकारी या शब्दाचा अर्थ काय होतो? तर अविकारी शब्दाचा अर्थ काय होतो? लिंग वचन. लिंग वचन विभक्तीमुळे, लिंग वचन विभक्तीमुळे नामाच्या रूपात, लिंग वचन विभक्तीमुळे नामाच्या रूपात बदल होत नाही. लिंग वचन विभक्तीमुळे नामाच्या रूपात बदल होत नाही, याला म्हणतात अविकारी. ठीक आहे. अविकारी शब्दाचा, विकारी या शब्दाचा अर्थ काय होतो? वरील प्रमाणे, वरील बदल केल्यास शब्दाचे मूळ रूप बदलते. शब्दाचे मूळ रूप बदलते. लिंग बदललं, वचन बदललं, विभक्ती बदलली तर शब्दाचं मूळ रूप बदलतं. कुत्रा हा शब्द बदलतो कोणी पाहायचं, लिंग बदला कुत्री, अनेक वचन करा कुत्रे बदलला, पण आणि हा शब्द लिंग वचनाचा काही संबंधच नाही, बदलतच नाही तो. मग शब्दाच्या जाती पैकी किती जाती विकारी येतात? या ठिकाणी 4 जाती विकारी येतात. 4. यातली पहिली नाम, दुसरी सर्वनाम, नाम सर्वनाम, तिसरी विशेषण आणि चौथी क्रियापद. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद झालं. ह्या झाल्या शब्दाती नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे झाल्या शब्दांच्या जाती विकारी गटामध्ये मोडणार आहे. काय? विकारी गटामध्ये मोडणार आहे. आता शब्दांच्या जातीपैकी किती जाती अविकारी आहेत? तर या ठिकाणी 4 जाती अविकारी आहेत. मग या ठिकाणी कोणकोणत्या आहेत अविकारी? क्रियाविशेषण अव्यय 2, उभयान्वयी अव्यय 3, केवल प्रयोगी अव्यय आणि पुढचं 4 शब्दयोगी अव्यय. मग पहा, शब्दांच्या जातीपैकी या ज्या जाती आहेत या जाती आहेत अविकारी. कोणत्या? अविकारी. आणि वरच्या जाती आहेत विकारी. पण एक धोका सांगतो आता या ठिकाणी. धोका काय मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता हा प्रश्न खरं पाहिलं तर लवकर लक्षात येणार नाही, म्हणजे हे आहे काय नेमकं हे लवकर लक्षात नाही, पण सोपं करून घ्या मी तुम्हाला सांगतो. कारण विकारी शब्दातील जरी 4 असल्या तर त्यात एक मात्र धोका आहे, तो म्हणजे विशेषणाचा. विशेषण विकारी ना अविकारीपणे आणि क्रियाविशेषण विकारीपणे ना अविकारीपणे. आता या ठिकाणी शब्द याच्यातला पहिला आपण पाहूया. या ठिकाणचा
शब्द ह्या 4 जाती विकारी, ह्या 4 जाती अविकारी, विकारी आणि अविकारी. आता प्रॉब्लेम काय, तो म्हणजे विकारीमध्ये पहिला प्रकार आहे नाम, 100% विकारी. 2 सर्वनाम, 100% विकारी. 3 विशेषण, याच्यामध्ये 50% विकारी आणि 50% अविकारी. 50% विकारी आणि 50% अविकारी. मग या ठिकाणी विशेषण हा जो शब्द आहे तो 50% विकारी आणि 50% अविकारी. ही भानगड काय, तर हे असतं 50% विकारी आहे. याच्यामध्ये हे कोणते विशेषण असतात, तर हे असतात आकारांत, विशेषणे असतात. आणि 50% अविकारी कोणते असतात, तर या ठिकाणी 50% अविकारी येतं अ, इ, उकारांत, अ, इ आणि उकारांत. झालं. 50% विकारी, 50% अविकारी, आकारांत, अ, इ आणि उकारांत. झालं विशेषण. आता पुढचा मुद्दा आहे क्रियापद. क्रियापद हे 100% विकारी आहे, 100% विकारी. फक्त विशेषण 50-50. जी विशेषणे आकारांत आहेत ती विकारी असतात आणि जी अ, इ आणि उकारांत असतात ती अविकारी असतात. मग गोरा मुलगा म्हणलं तर गोरी मुलगी होते आणि गोरे लेकरू होतं, बदललं. पण सुंदर मुलगा, सुंदर मुलगी, सुंदर लेकरू नाही बदलत नाही, ते अकारांत आहे ते. त्याप्रमाणे इकडे हा सुद्धा असाच प्रश्न आहे. मग या ठिकाणी इथं पहिला शब्द आहे क्रियाविशेषण. हे असतं विकारी आणि हे असतं आकारांत. याच्या खाली तुम्हाला देतो क्रियाविशेषण अव्यय, क्रियाविशेषण अव्यय. हे आहे अविकारी, अविकारी, अ, इ, उ, कारांत, अ, इ आणि उकारांत. मग ज्याला अव्यय म्हणतात ते क्रियाविशेषण बदलत नसतं आणि ज्याला फक्त क्रियाविशेषण म्हणतात ते मात्र बदलत असतं. मुद्दा लक्षात ठेवा, हा जरा धोका आहे बरं का. पुढे हे 50%, हे 50%. आता इकडे शब्दयोगी अव्यय 100% अविकारी. 3 नंबर उभयान्वयी अव्यय 100% अविकारी. केवल प्रयोगी अव्यय 100%, केवल प्रयोगी अव्यय 100% अविकारी. मग विकारी आणि अविकारी याच्यामध्ये तुम्हाला हा जो मुद्दा तुम्हाला दिलाय तो नीटेडका धडाचा लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला परीक्षेला 100% प्रश्न आहेत म्हणजे आहेत. ओके, ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे शब्दांच्या जाती 2 गटात विभागल्या गेल्या, विकारी आणि अविकारी. हे 2 गट पडतातच या ठिकाणी. हे नंबर 1 आणि हा नंबर 2. विकारी ऑब्लिक सव्यय. लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल. लिंग, वचन, विभक्ती मुळे बदल होतो. लिंग, वचन, विभक्ती मुळे बदल होत नाही. लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही. इकडे विकारी, तिकडे अविकारी. आता सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला पाहिजे सगळ्या पहिल्या विकारी जाती. आणि विकारी जातीमध्ये आपण पहिल्यांदा पाहतोय नाम, नंतर सर्वनाम, नंतर विशेषण, नंतर क्रियाविशेषण.
आता मी तुम्हाला सांगितलंय की 100% जाती विकारी ह्या विकारीने येतात आणि 100% जाती अविकारी अविकारीने येतात. याच्यामध्ये विशेषण आणि क्रियाविशेषणाचा गोंधळ आहे. ज्या ठिकाणी आ आहे ते बदलतं आणि ज्या ठिकाणी अ, ई आणि उ आहे ते बदलत नाही. नाम बदलतं. जसं एखादं नाव आपण घेऊया घोडा, त्याचं लिंग बदल केलं तर घोडी होतं, त्याचं नपुंसक लिंग होतं घोडे आणि विभक्ती प्रत्यय जोडला तो होतो घोड्याने. घोडे घोडा घोडी, इथं घोडी पाहिजे, घोडी घोडे आणि घोड्याने, इथं घोडे, घोडा घोडी घोडे घोड्याने सर्वनाम. घोडा असेल तर तो होतो, घोडी असेल तर ती होते, घोडे असतील तर ते होतात आणि अनेक वचन त्याचं होतं त्याने. काय होतं? त्याने. त्याने. विशेषण हे आहे आकारांत, हे अ, ई आणि उकारांत. मग आकारांत असेल तर त्या ठिकाणी विकारी आणि अ, उ आणि अकारांत असेल तर त्या ठिकाणी ते असतं अविकारी. मुद्दा लक्षात ठेवा. झालं? विशेषण आकारांत विकारी आणि अ, ई, उ आणि अकारांत अविकारी. ओके, ठीक आहे. पा विशेषण. विशेषण या ठिकाणी आपण दिलं चांगला, तर हे विकारी आहे. गोरा म्हणलं तर हे पण काय विकारी. या ठिकाणी सुंदर हा शब्द आहे अविकारी. त्यानंतर कडू हा शब्द अविकारी आणि चंदेरी हा शब्द सुद्धा अविकारी. म्हणजेच शब्द तुमचा कोणता आहे त्यानुसार तुमचा विकार ठरतो. अ, ई आणि उकारांत विशेषण असतील तर ते बदलत नाहीत. मग हे पण बदलतच नाही. पहिली गोष्ट, हे आकारांत विकारी असतात, अ, ई आणि उकारांत अविकारी असतात. आता क्रियापद. क्रियापद पळाला पुल्लिंग, पळाली स्त्रीलिंग, पळाले नपुंसकलिंग आणि पळाल्याने विभक्ती प्रत्यय. झालं. पळाला, पळाली, पळाले, पळाल्याने. आता क्रियाविशेषण. क्रियाविशेषण काय भानगडे? तर क्रियाविशेषण आहे क्रियेचं विशेषण आणि क्रियेचं विशेषण दोन गटात विभागले. एक आकारांत, याला आपण विकारी म्हणतो, आणि दुसरा आहे अ, ई आणि उकारांत, याला आपण काय म्हणतो? अविकारी म्हणतो. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न येतो. जे विकारी असतं त्याला फक्त क्रियाविशेषण म्हणतात आणि जे अविकारी असतं त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. मग या ठिकाणी पहिला शब्द क्रियाविशेषण आकारांत विकारी. मग हा शब्द आहे तो बरा खेळतो, तो चांगला खेळतो. आता अ, ई आणि उकारांत, जसं तो हळू खेळतो, उकारांत आलं, ठीक आहे. त्याप्रमाणे सामान्यपणे उकारांत क्रियाविशेषणे जास्त प्रमाणात याच्यामध्ये. तर हे तुम्हाला उदाहरण सांगितलं फक्त. आता शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय हा शब्द अविकारी गटामध्ये आहे, पण तो नामाला जोडून येतो. पण एक लक्षात ठेवा, शब्दयोगी अव्यय ही मुळात क्रियाविशेषणे येतं, पण यांचाच वापर जर नामाला जोडण्यासाठी जर केला तर ते शब्दयोगी अव्यय होतात. म्हणजे शब्दयोगी अव्यय स्वतंत्र शब्द नाही, स्वतंत्र वापरला तर शब्दयोगी अव्यय म्हणतात. ती मुळात क्रियाविशेषणे येतं. मग या ठिकाणी पहा, शब्दयोगी अव्यय याच्यामध्ये मागे, त्यानंतर पुढे, त्यानंतर खाली, त्यानंतर वर हे शब्द येतं. हे झाले शब्दयोगी अव्यय. त्यानंतर उभयान्वय अव्यय आणि पण, परंतु, उभयान्वय. आता केवळ प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अव्यय काय भानगडे? तर या ठिकाणी वा, त्यानंतर ईश्य, त्यानंतर फक्कड, त्यानंतर खाशी. वा, ईश्य, फक्कड आणि खाशी. ओके, ठीक आहे. हे झालं केवळ प्रयोगी अव्यय. पुढचा मुद्दा आहे क्रियाविशेषण व क्रियाविशेषण अव्ययातील फरक. आता क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्ययातील फरक मी तुम्हाला सांगितले की ते नेमके कसे येतं, तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय.
पहा, क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय. आता क्रियाविशेषण काय भानगड आहे आणि क्रियाविशेषण अव्यय काय भानगड आहे, लक्षात द्या, लक्ष घ्या. क्रियाविशेषण हे असतं आकारांत, आकारांत, आणि क्रियाविशेषण अव्यय भानगड काय, तर क्रियाविशेषण अव्यय असतं अ, इ, उ कारांत, अ, इ आणि उकारांत. ओके, ठीक आहे. खालील शब्द वरील पैकी कोणत्या गटात मोडतात ते लिहा. खालील शब्द वरील पैकी कोणत्या गटात मोडतात ते लिहा. आता सुंदर, हळू, बरा, चांगला आणि जोरात, भरभर हे शब्द येतं. तर कोणतं क्रियाविशेषण अव्यय आहे आणि कोणतं क्रियाविशेषण अव्यय नाही ते तुम्हाला सांगायचं. आता सुंदर हा शब्द आहे, याच्याबद्दल मी बोलतो. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे शब्द सांगा. तर मला सांगा, पहिलं सुंदर शब्द काय, क्रियाविशेषण आहे का क्रियाविशेषण अव्यय ते सांगा मला पटकन. 1 नंबर लिहू की 2 नंबर लिहू, पटकन सांगायचं. 1 की 2? सांगा. बर्बाद करोगे तो समय. झालं. चला, पहिला प्रश्न. सुंदर हा शब्द काय सांगा, आकारांत आहे, म्हणजे हे क्रियाविशेषण काय सांगा, अविकारी. 2 नंबर. चांगला हा शब्द आकारांत आहे, हे 1 नंबर. जोरात हा शब्द परत 1 नंबर, नाही हा 2 नंबर. जोरात हा शब्द 2 नंबर. हळू हा शब्द परत 2 नंबर. त्यानंतर बरा हा शब्द 1 नंबर आणि भरभर हा शब्द परत 2 नंबर. 2 नंबर म्हणजे 1 नंबर आणि 2 नंबर याच्यामध्ये तुम्ही एक साधं लॉजिक लावा की आपल्याला फक्त आकारांत जे शब्द येतं पहा, हे आणि हे फक्त आकारांत शब्द काय येतं. एक मिनिट, उलट झालं काहीतरी, थांबा जोरात. हा, चांगला 1 नंबर, बरा 1 नंबर, हा बरोबर आहे. आता हा आकारांत शब्द आहे, हा विकारी 1 नंबरचा, हा आकारांत आहे. हाय, मग बाकीचे सगळे 1 नंबर येतं, कारण इथे हे 2 नंबर, इथे 2 नंबर, इथे 2 नंबर आणि 2 नंबर. म्हणजे हे ह्या शब्दांचा स्वर शेवटी कोणता आहे सांगा, अ, इ आणि उ, हे तुमचं. मग तुम्हाला काय आहे की याच्यावरून ओळखायचं की कोणतं विकारी आणि कोणतं अविकारी. ओके, ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे, विकारी व अविकारी यावरून शब्दांचे किती गट पडतात. विकारी व अविकारी यावरून शब्दांचे किती गट पडतात हे तुम्हाला सांगितलंय, हे ऑलरेडी झालंय आपलं. आता पहिला प्रकार आहे आपला नाम. कोणता? नाम. तर नाम या प्रकारामध्ये तुम्हाला नामाची व्याख्या विचारतात. मग नामाची व्याख्या काय त्याला तपासून पाहू. पहा, सृष्टीतील कोणताही इंद्रिय गम्य अथवा मनोगम्य, इंद्रिय अथवा मनोगम्य सृष्टीतील कोणताही इंद्रियगम्य अथवा मनोगम्य घटक ओळखण्यासाठी वापरल्या
जाणाऱ्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात. नाम असे म्हणतात. सृष्टीतील कोणत्याही इंद्रियगम्य अथवा मनोगम्य कोणताही इंद्रिय अथवा मनोगम्य घटक ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला नाम असे म्हणतात. आता इंद्रियगम्य आणि मनोगम्य म्हणजे काय? इंद्रियगम्य म्हणजे आपल्याला डोळ्याला दिसतात, चव घेता येते, हात लावतोय, तर इंद्रियगम्य म्हणतात. मनोगम्य म्हणजेच काय? सौंदर्य, क्रूरता, नेतृत्व, मातृत्व हे शब्द दिसत नाहीत. झालं. मग हा मुद्दा इथं. आता उदाहरण पहा. झाड दिसतं पण सौंदर्य ही कल्पना आहे. सौंदर्य, त्यानंतर पुण्य, झाड सौंदर्य पुण्य, त्यानंतर झाड सौंदर्य पुण्य, त्यानंतर पाणी, त्यानंतर हवा, हे शब्द आहेत. वस्तू या शब्दाचा अर्थ काय होतो? आता जर तुम्हाला प्रश्न विचारला की वस्तू काय, तर ज्याला नाव देते त्याला वस्तू म्हणतात. वस्तू वास्तविक ऑब्लिक काल्पनिक असू शकते. वस्तू वास्तविक ऑब्लिक काल्पनिक असू शकते. वस्तू वास्तविक ऑब्लिक काल्पनिक असू शकते. ज्याला नाव देता येते ती वस्तू असते. ज्याला नाव देता येते ती वस्तू असते. झालं. हा झाला तुमचा प्रश्न. वास्तविक काल्पनिक वगैरे काय काय काय. नामाची वैशिष्ट्य. नाम ही संज्ञा टिंबटिंब आहे. नाम ही संज्ञा वस्तुवाचक आहे. नाम ही संज्ञा वस्तुवाचक आहे. वस्तू फक्त वास्तविक असू शकते का? हे विधान असत्य आहे. असत्य आहे, कारण वस्तू काल्पनिक पण असते, तिला काही अडचणच नाही. वस्तू फक्त वास्तविकच असते असं नाही, तर वस्तू काल्पनिक पण असते. पुढचा मुद्दा आहे. नाम ही शब्दातील विकारी अविकारी कोणत्या गटात मोडते? तर नाम मोडते विकारी गटामध्ये, कारण त्याची सुरुवातच विकारी शब्दाची यांनी झाली. कोणत्या शब्द जातीचे कोणत्या जाती शब्द नामाचे कार्य करू शकतात? मग नामाचं कार्य करणारे शब्द कोणकोणते येतं? तर सर्वनाम, सर्वनाम, धातू, विशेषण आणि अव्यय या जातीचे सगळे शब्द नामाचं कार्य करू शकतात. नामाचे सामान्य रूप म्हणजे काय? प्रत्यय जोडताना, प्रत्यय जोडताना नामाच्या रूपात होणारा बदल. प्रत्यय जोडताना नामाच्या रूपात होणारा बदल. जसं कुत्रा शब्द हा मूळ शब्द आहे, त्याचं सामान्य रूप झालं कुत्र्या, आणि प्लस जोडला ला, हा एवढा बदल जो आहे त्याला सामान्य रूप म्हणतात. हा जो एवढाच बदल आहे त्याला सामान्य रूप म्हणतात, कुत्र्याचं कुत्र्या. पण प्रत्येकाच शब्दाचं सामान्य रूप होईल असं नाही. आता कवी हा शब्द याचं होत नाही, म्हणजे ज्यांचा बदल होतो त्याला विकारी म्हणतात, ज्यांचा बदल होतो त्याला अविकारी म्हणतात. पण हे सामान्य रूप ही वेगवेगळी संकल्पना आहे. प्रत्यय जोडताना जसं विभक्ती प्रत्यय आणि शब्द घ्यावे, जर नामाच्या मूळ रूपात काही चेंज झाला तर त्याला सामान्य रूप म्हणतात. आणि हे रूप सामान्य का असतं? कारण कुठलाही प्रत्यय जोडण्यासाठी तो बदल तेवढाच बदल असतो, समान असतो सगळीकडे, म्हणून त्याला सामान्य रूप असं म्हणतात. आता पुढचा मुद्दा आहे. मराठीत नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात. 3 प्रकार कोणकोणते? तर या ठिकाणी तुमचा पहिला प्रकार सांगतो तुम्हाला. नामाच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार सामान्य नाम, दुसरा प्रकार
विशेष नाम. तिसरा प्रकार भाववाचक, वाचक ऑब्लिक धर्मवाचक नाम. झालं. सामान्य नाम सगळ्यांना समान असतं. कुत्रा, जगातल्या सगळ्या कुत्र्यांना हा शब्द आहे. झाड, शहर. झालं. विशेष नाम टॉमी, त्यानंतर सचिन, त्यानंतर मुंबई. हे एकाच घटकाचे नाव असतात. याचं अनेक वचन होतं, याचं अनेक वचन होत नसतं. भावाच्या कल्पना असतात. सौंदर्य, मातृत्व, नेतृत्व. सौंदर्य, मातृत्व आणि नेतृत्व. आता सामान्य नाम. सामान्य नाम हा प्रकार आहे. मग सामान्य नाम हा प्रकार काय, तर ते लक्षात ठेवा जरा थोडंसं. ओके, ठीक आहे. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. तर हे सामान्य नाम भानगड काय, कुत्रा, झाड, शहर हे झालंय. तर इथं पहा सामान्य नामाचं या ठिकाणी पहिलं आहे पदार्थवाचक नाम आणि दुसरं आहे समूहवाचक नाम. वाचक नाम. मग पदार्थवाचक नाम काय भानगड आहे, तर पदार्थवाचक नाम मध्ये पाणी, साखर आणि हवा हे लिटर, मीटर, किलोग्रॅम मध्ये मोजतात, त्याला पदार्थ म्हणतात. समवाचक नाम कळप, थवा, कळप, थवा, कळप आहे, थवा आहे, त्याच्यानंतर जुडी. कळप, थवा आणि जुडी. झालं. पदार्थवाचक नाम, समवाचक नाम, पाणी, साखर, हवा, कळप, थवा, जुडी. IMP करा, याच्यावरती परीक्षेला तुम्हाला प्रश्न येतील. ओके, IMP करा, याच्यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतील, कारण हा टॉपिक तुम्ही थरोली अगदी बाय हार्ट करा, कारण ह्या प्रकारची नावं तुम्हाला ओळखायला येतात. म्हणून हे नावं अनेक वचन होऊ शकतं, याचं अनेक वचन होत नाही, याचं अनेक वचन होत नाही. कारण का, भाववाचक नाम ही वस्तू नसते, ती कल्पना असते, अनेक वचन होत नाही. पदार्थवाचक नामाचं अनेक वचन होत नाही. याचं नाव हे कळप मुळातच समूह असल्यामुळे अनेक वचन करण्याचा संबंधच नाही. हे पाठ करा, बाकीचा पाठ आपण नंतरच्या लेक्चरला घेऊया. इथपर्यंत आपल्या शब्द जाती सुरुवात झाली. हा टॉपिक तुमच्यासाठी महत्वाचा आहे.